मी अंकुशदादा कुराडे, एक सामाजिक कार्यकर्ता, मांडूप पश्चिम महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विद्यमान आमदार श्री अशोक धर्मराज पाटील यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये त्यांच्यावरती 5 प्रकारचे गुन्हे नोंद आहेत असे सांगितले. त्यातील एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा हा किल्ला कोर्ट या ठिकाणी चालवण्यात येत आहे. पण तो गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून त्या गुन्ह्याची सध्या परिस्थिती काय आहे यासाठी आम्ही आज किल्ला कोर्टामध्ये फोर्ट या ठिकाणी आलोय. तर तो गुन्हा काय आहे, तर सन 1999 ते 2005 दरम्यान खोट्या बनावट कागदपत्राच्या आधारे नागालँड येथे अग्निशस्त्रासाठी अर्ज करून त्याद्वारे खोटा शस्त्र परवानाद्वारे शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीर शस्त्र खरेदी करून ते बाळगले म्हणून वरील नमूद कलमान्वये गुन्हा नोंद आहे. तर अशोकदादा पाटील यांच्यावरती इंडियन आर्म्स ऍक्ट नुसार या कोर्टामध्ये गुन्हा नोंद असून त्याची सुनावणी चालू आहे. तर आम्ही माननीय मुख्य न्यायाधीशांना विनंती केलेली आहे. आमचं विनंती असं आहे की हा गुन्हा तो एक अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. हा MPMLA स्पेशल कोर्ट माझगाव या ठिकाणी वर्ग करण्यात यावा, त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात यावे आणि त्या ठिकाणी जलद गतीने त्यावरती न्यायनिवाडा करण्यात यावा. तर माझी या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की माझगाव या ठिकाणी जर हा गुन्हा नोंद केला किंवा वर्ग केला त्या ठिकाणी जलद गतीने निर्णय लागून जर गुन्हा सिद्ध झाला तर विद्यमान आमदार भांडूप पश्चिमचे विद्यमान आमदार अशोकदादा पाटील यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते व त्या ठिकाणी 1 वर्षाच्या आत पोटनिवडणूक सुद्धा लागू शकते. तर या गोष्टीचा आम्ही माननीय न्यायाधीशांकडे सतत पाठपुरावा करत आहे. आज सुद्धा मी दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी मी या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी किल्ला कोर्ट या ठिकाणी आलो आहे आणि मी अंकुश कुराडे अशोकदादा पाटील वरती ज्या ज्या ठिकाणी गुन्हे नोंद आहेत त्या सर्व गुन्ह्याचा पाठपुरावा करून अशोकदादा पाटील यांचे जे काही कारनामे आहेत ते जनतेसमोर उघड करणार आहे आणि हे सत्य मी जनतेसमोर उघड करणार आहे. तर मला सर्व जनतेने या संदर्भात काय माहिती असेल तर मला सांगावी, तसेच मला मदत करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.